किरण रेसिपीमध्ये आज आपण मस्त असे कुरकुरीत करारी क्रिस्पी बटाटा चिप्स बनवूया। बनवायला सोपे आहेत आणि फटफट 10 ते 12 मिनिटात होतात, फारसा वेळ लागत नाही। आपण जे बाहेरून वेफर्स आणतो, चिप्स आणतो, पॅकेटमध्ये किती असतात, एक 10-12 चिप्स असतात, त्याही पेक्षा कमी असतात आणि फक्त हवा भरलेली असते पॅकेटमध्ये। तर असे हे बटाटा वेफर्स बनवायला सोपं आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतले बटाटे। तर वेफर्स करताना बटाटे हे मोठे घ्यायचे, म्हणजे आपले जे वेफर्स आहेत, चिप्स आहेत, ते सुद्धा मोठे होते। 1 किलो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले, कारण यावर धूळ माती असते, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर आता याचे आपल्याला साल काढून घ्यायचे। साल नाही काढले तरी चालेल, असे बनवले तरी चालेल, पण मी मात्र साल काढून घेतले। तर बटाट्याचे आपण साल काढून घेऊया। आणि आता बाजारात मस्त असे मोठे बटाटे आलेत आणि वेफर्स करताना असे मोठेच बटाटे घ्यायचे। तर इथे बघा, बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहे। साल काढल्यानंतर ते लगेच पाण्यात घालायचे। तर अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे सोलून घेऊया, साल काढून घेऊया, त्यानंतर ते पाण्यात घालायचे। पाण्यात घातल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं आणि हे बटाटे थोडेसे आपण एखाद्या नॅपकिननी, स्वच्छ नॅपकिननी पुसून घ्यायचे, म्हणजे त्यावर जे काही पाणी असेल ना ते निघून जाईल। स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आणि आपले चिप्स ते तळल्या पण लवकर जाते, त्यामुळे एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घेते। तर इथे बघा, मी पुसून घेतले, पूर्ण कोरडे झालेत। आता आपण चिप्स बनवूया। तर जर तुम्हाला साधे बनवायचे असेल तर तुम्ही या साईडने बनवू शकता, थोडे डिझाईनचे बनवायचे असेल तर या साईडने बनवू शकता। तर इथे मी चिप्स बनवायचा एक साचा घेतलेला आहे, सहज बाजारात कुठेही मिळतो। तर आता बटाटा त्यावर ठेवायचा आणि एक सरळ फिरवायचा आणि एक आडवा फिरवायचा। बघा किती मस्त झालेत ना आपले वेफर्स। तर काय करायचं, बटाटा एक उभा फिरवायचा आणि एक आडवा फिरवायचा, एक उभा फिरवायचा, एक आडवा फिरवायचा, एक उभा फिरवायचा आणि एक आडवा फिरवायचा। म्हणजे काय होणार, आपले बटाटे मस्त असे जाळीदार चटई सारखे होतील। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल, अगदी मस्त आपले जाळीदार झालेत वेफर्स आणि अगदी पातळ झालेत। पातळ झाले की काय होते, मस्त असे कुरकुरीत ते तळल्या जातात, नरम पडत नाही। आणि बटाटे मोठेच घ्यायचे। वेफर्स बघा किती छान असे मोठे मोठे झालेले आहेत। तर इथे मी एकच बटाट्याचा बनवलेला आहे। एका वेळेला पूर्ण बटाट्याचे वेफर्स बनवून ठेवायचे नाही, कारण आपण हे लगेच बनवणार आहोत, आपल्याला हे बॉईल करणार नाही आहोत। त्यामुळे एका वेळेला एक बटाट्याचे वेफर्स बनवायचे, नंतर दुसऱ्या बटाट्याचे बनवायचे। तर आता हे का मी नॅपकिनवर ठेवलंय आणि यावर जे हलकंसं काही पाणी असेल ना ते आपण पुसून घ्यायचं, हलकेसे कोरडे करायचे। एखादा स्वच्छ नॅपकिन घ्यायचं आणि हलकंसं पुसून घ्यायचं। तेल आधीच गरम करायला ठेवायचं गॅसवर आणि आता हे वेफर्स आपण तळून घेऊया। तर तेल मस्त गरम करायचं आणि गरम तेलामध्ये हे वेफर्स सोडायचे। आणि तुम्ही बघितलं असेल, अगदी वेफर्स टाकल्या ते असे वर आलेत आणि मस्त असे बबल्स आलेत आणि वर आलेत ते। तर असंच तेल आपल्याला गरम हवं। तेलात टाकल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवायचे, नंतर हलकंसं याला आपण फिरवून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं। तर दोन्ही साईडनी थोडंसं अलटपलट करून याला आपण फ्राय करून घेऊया। बबल्स जरा कमी झाले की गॅस मग मिडियम ठेवायची, पण सुरुवातीला गॅस मात्र वाढवून घ्यायची। नंतर यात मी थोडंसं मीठ घातलेलं, पाणी घातलंय, थोडंसं पाण्यामध्ये मीठ घातलं आणि ते पाणी घातलंय, म्हणजे आपल्या वेफर्सला पण थोडंसं मीठ लागेल। आणि हे वेफर्स आपण मस्त तळून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता, बबल्स अगदी कमी झाले। कमी गॅसवर आपण नंतर शेवटी हे तळून घ्यायचे, बबल्स पूर्ण कमी होतपर्यंत, आणि नंतर हे काढून घ्यायचे। तर मस्त असे कुरकुरीत झाले। दुसरी बॅच सुद्धा आपण असेच तळून घेऊया। तेल सुरुवातीला गरम करायचं, मस्त कडकडीत गरम करायचं आणि गरम तेलात आपण वेफर्स घालायचे, कारण बटाटे जरी पुसून आपण घेतले तरी त्यात पाणी आहेच। आणि असेच जर टाकले तर काय होणार, कमी गॅस ठेवली तर काय होणार, तेलाचं टेम्परेचर अजून कमी होईल। त्यामुळे सुरुवातीला गॅस वाढवून ठेवायची। दुसरी बॅच सुद्धा बघा मी मस्त अशी तळून घेतलेली आहे आणि आता आपण हे काढून घ्यायचं। आणि वेफर्स बघा किती मस्त दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत, कुठेही नरम पडले नाहीत। आणि मस्त असे हवाबंद डब्यात ठेवायचे, अजिबात नरम होणार नाही। आणि एका वेळेला खूप बनवून ठेवायचे नाही, नाहीतर मग ते लाल होतील किंवा काळे पडू शकतील। तर इथे बघा, हे फक्त 2 बटाट्याचे वेफर्स आहेत, बाकी नंतर आपण बनवूया अजून। तर आता हे सध्या गरम आहे, तर यावर आपण थोडासा मसाला घालून घ्यायचा। असेच खाल्ले तरी चालेल, तर मी ते थोडं पेरी पेरी मसाला घालत आहे, म्हणजे वेफर्सला आपल्या मस्त चव येईल। तर थोडासा मसाला घालायचा, नंतर त्यावर थोडंसं लाल तिखट घालायचं, तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं मीठ पण त्यावर तुम्ही घालू शकता।
आणि 2 बटाट्याचे वेफर्स बघा किती झाले आणि बाजारातून मार्केटमधून आपण पॅकेटचे जे वेफर्स आणतो ते किती महाग असतात आणि 2च बटाट्याचे एवढे मोठे वेफर्स झालेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तेल सुरुवातीला गरम करायचं, नंतर गॅस मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर आपण अगदी आरामात तळून घ्यायचे. अगदी घाई करायची नाही तेलातून काढताना, नाहीतर काय होणार वरचेवर ते क्रिस्पी होतील, नंतर थोड्या वेळाने ते नरम पडतील. तर बघा किती मस्त झालेत. तुम्ही सुद्धा घरी असे वेफर्स बनवा. बनवायला सोपे आहे. अगदी 10 ते 12 मिनिटात होतात आणि 1 किलो बटाट्याचे भरपूर वेफर्स होतात. चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा.